त्यापेक्षा कायदा काय सांगतो हे अतिशय महत्त्वाचं. कायद्यांतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेतं आणि घेतच राहील. नेत्यांच्या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका, तर निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर नेत्यांनी व्यक्त केली होती नाराजी. सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला लागणार. 24 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसह काही प्रभागांमधील निवडणुका 20 डिसेंबरला होणार. निवडणुका पारदर्शी होण्यासाठी एकत्रित मतमोजणीचा हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. ईव्हीएमच्या स्ट्रॉंगरूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा. निवडणूक आयोगाकडून परवानगी. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांवरती सामनातून टीकास्त्र. निवडणुकीचा खेळ खंडोबा आणि दिवसही वैऱ्याचा. मतमोजणी 19 दिवस पुढे गेल्यानं रात्रच नव्हे तर दिवसही वैऱ्याचा. सामनातून हल्लाबोल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वॉर्ड आरक्षणावरती आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार. दुपारी 12 वाजता हायकोर्टात सुनावणी पार पडणार. बीएमसी निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी. मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रामध्ये जवळपास 1800 जण इच्छुक. 15 दिवसामध्ये भाजपकडून 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती. एका वॉर्डमध्ये प्रत्येकी 7 ते 8 जण भाजपकडून इच्छुक. ठाणे मतदार यादीमध्ये 3500 पंकज, सुरेश, रमेश अशी एकेरी नावं. त्यांच्या आडनावांचा कुठेही नोंद नाही. तर हे कोण लोक आहेत? राजन विचारेंचा सवाल. 33 प्रभागामध्ये 67,508 दुबार मतदार. मनपा आयुक्त सौरभ राव यांनी दिलेला आहे मोठा पुरावा. याद्या तात्काळ दुरुस्त करण्याची देखील त्यांची मागणी. वरळी मतदारसंघात जवळपास 6,500 दुबार नावं. माझ्यासह मुलांचीही नावं दुबार मतदार यादीमध्ये. वरळीमध्ये 1100 नावं मृत व्यक्तींची. सुनील शिंदेंचा आरोप. पहिल्या टप्प्यामध्ये 60% जास्त मतदान झाल्याची माहिती समोर. 13 नगरपरिषदांमध्ये 79% मतदानासह कोल्हापूर जिल्हा आघाडीवर. कामठी नगर परिषद निवडणुकीमध्ये बोगस मतदारांवरून राजकारण तापलं. सुनील अग्रवालांच्या फार्म हाऊसवरती भरारी पथकाची धाड. कारवाईमध्ये 50,000 रुपये, दारू आणि शाई मिटवण्याचे द्रव्य सापडल्याची माहिती. सुनील अग्रवाल भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार. नागपूरच्या कामठीमध्ये गैरप्रकार झाला असेल तर कोर्ट निर्णय घेईल. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. कोर्ट जो निर्णय देईल, जो न्याय देईल तो आम्हाला मान्य असेल. बावनकुळेंचं वक्तव्य. आमदार संजय गायकवाड यांच्या मुलगा कुणाल गायकवाडसह आणखी एकावर गुन्हा दाखल. कुणाल गायकवाडवरती बोगस मतदाराला पळवून नेण्यास मदत केल्याचा तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल. आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग. मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी. सिटी पोलीस ठाण्यामध्ये बांगरांविरोधात गुन्हा दाखल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज खासदार संजय राऊतांची भेट घेणार. राज ठाकरे भांडूपमधील निवासस्थानी जाऊन संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करणार. मराठी शाळा भाषेचा मुद्दा ठाकरेंच्या सेनेच्या जाहीरनाम्यात असणार. मराठी अभ्यास केंद्राला उद्धव ठाकरेंचं आश्वासन. तर मराठी शाळा भाषाविषयक मुद्द्यांचा समावेश केला जाईल. उद्धव ठाकरेंचं आश्वासन. कामकाज सल्लागार समितीची आज महत्त्वाची बैठक. बैठकीमध्ये आगामी हिवाळी अधिवेशनाचं कामकाज निश्चित केलं जाणार. विधिमंडळात दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन. राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात ओबीसी महासंघ कोर्टात जाणार. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना कमी आरक्षण. तायवाडेंची प्रतिक्रिया. धाराशिवमधील युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचं निलंबन. शिंदेंच्या शिवसेनेबरोबर युती केल्यानं जिल्हाध्यक्षाचं निलंबन. युती संदर्भात धाराशिव जिल्ह्यात पक्ष श्रेष्ठींकडून पहिलीच कारवाई. रत्नागिरी जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींच्या मतदान पेट्या रात्री उशिरा स्ट्रॉंगरूममध्ये दाखल. सर्वच ठिकाणच्या मतदान यंत्राच्या स्ट्रॉंगरूमला राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचा सुरक्षा कवच. नागपूरच्या कामठीमधील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय कदमांची पोलीस कर्मचाऱ्यांनी कॉलर पकडल्याचा आरोप. अजय कदम बहुजन एकता मंचचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार. पोलीस कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्याची समर्थकांची मागणी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी 5 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल. रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. परभणीच्या पूर्णा नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग 9 मध्ये रात्री 10:30 पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. निवडणूक आयोगाच्या कारभाराचा सामान्य मतदारांना मोठा फटका. उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहिल्यानं मतदारांचा गोंधळ.
सरकारी कामात अडथळा आणण्याच्या आरोपातून माजी महापौर विशाखा राऊत आणि माधुरी मांजरेकर यांची मुंबई सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. जून 2011 मध्ये शिवाजी नाट्य मंदिराच्या आवारामध्ये एका मोर्चानिमित्तानं पुतळा जाळण्याचा केला होता प्रयत्न. अतिवृष्टीनंतर मदतीचा प्रस्ताव सरकारनं केंद्राला पाठवला नाही. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची लोकसभेमध्ये माहिती. अतिवृष्टीमुळे राज्यात 14 लाख हेक्टर क्षेत्रात शेतीचं मोठं नुकसान. केंद्राला 1,10,309 हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती समोर. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर सक्षम ताटेच्या कुटुंबियांची आज नांदेडमध्ये जाऊन भेट घेणार. प्रेम प्रकरणातून सक्षम ताटेची गोळ्या झाडून हत्या झाली होती. प्रेयसीच्या वडिलांनी आणि भावांनी हत्या केली होती. तपोवनातील वृक्ष पुनर्रोपणासाठी 1.5 कोटींच्या यंत्र खरेदीचा घाट. यंत्र खरेदीसाठी पालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केल्याची माहिती. वृक्षतोडीला विरोध. पालिकेकडून यंत्र खरेदीची तयारी. वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध अद्यापही कायम. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीच्या विरोधातील लढ्याला कलाकारांचाही पाठिंबा. अभिनेते सयाजी शिंदेंच्या नेतृत्वात कलाकारांचं तपोवनमध्ये निषेध आंदोलन. अभिनेत्री अनिता दाते, चिन्मय उदगीरकर यांचा आंदोलनामध्ये सहभाग. छत्रपती संभाजीनगरमधील तोतया आयएएस अधिकारी कल्पना भागवतला बेस्ट आयएएस सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टर पठाण यांची चौकशी. डॉक्टर पठाण हे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू. कल्पना भागवतला सर्टिफिकेट दिल्याची डॉक्टर पठाण यांची कबुली. छत्रपती संभाजीनगरमधील तोतया आयएएस अधिकारी प्रकरणामध्ये नवी माहिती समोर. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी कल्पना भागवतच्या खात्यावरती 1,45,000 रुपये पाठवल्याचं समोर. सिडको पोलिसांनी 28 जणांना चौकशीसाठी नोटीस बजावल्या. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरामध्ये तळीरामांचा अड्डा. रात्रीच्या वेळेस उघडपणे दारू पिणाऱ्या तळीरामांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित. नाशिकच्या मालेगावमध्ये 14 वर्षीय मुलीवरती अत्याचार. 54 वर्षीय नराधमाला अटक. गिरणा धरण परिसरातील घटना. नराधमावरती कठोर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. पुण्याच्या शिरूरमधील निमगाव म्हाळुंगीमध्ये 3 बिबट्यांचा मुक्त संचार. बिबट्यांचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. पुण्याच्या शिरूरमधील तळेगाव, ढमढेरे, पांढरी वस्ती, श्रीनाथ मंदिर परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन. शेतकरी, मजूर आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील शिवणे गावात बिबट्याची दहशत. जंगलामध्ये लाकडं आणण्यासाठी गेलेल्या महिलेवरती बिबट्याचा हल्ला. साक्षी पवार असं हल्ला झालेल्या महिलेचं नाव. वनविभागाची टीम गावात दाखल. ओंकार हत्तीला नैसर्गिक अधिवासातच ठेवण्याचा निर्णय कायम. तर उच्चाधिकारी समितीकडून नैसर्गिक अधिवासातच ठेवण्याचा निर्णय कायम. प्राणीप्रेमींनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरती मोठा निर्णय. वाशिमच्या आडोली परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस. शेतीचं मोठं नुकसान. नव्यानं आलेलं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त. वनविभागानं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये कापूस वेचणीला सुरुवात. मात्र मजूर वर्ग ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झाल्यामुळे शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा फटका. बाहेरगावातून मजूर बोलावण्याची शेतकऱ्यांवर वेळ. राज्यात इथे 48 तासात तीव्र थंडीची लाट. किमान तापमानामध्ये मोठी घट होण्यास सुरुवात. तर पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळ्यामध्ये तापमान 3 ते 4 अंशांनी घट होणार. जळगावमध्ये जिल्ह्यामध्ये आता पुन्हा थंडी जाणवायला सुरुवात. 8 ते 9 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा घसरल्यानं थंडीमध्ये वाढ. जळगाव शहरामध्ये धुक्याची चादर पसरली. जालना जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला. ठिकठिकाणी नागरिकांकडून शेकोट्यांचा आधार. धुक्याचा प्रादुर्भाव यावेळेस पसरल्यानं मोठ्या प्रमाणात धुकं पसरल्यानं शेती पिकांवरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता. मुंबई पाठोपाठ पुण्याची ही हवा खराब श्रेणीमध्ये. पुणे विद्यापीठ शिवाजीनगर भागातील हवा वाईट श्रेणीमध्ये. भारत जगातील 5वा सर्वात प्रदूषित देश. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची नियुक्ती. विद्यापीठाच्या 102 वर्षांच्या इतिहासामध्ये डॉक्टर क्षीरसागर या पहिल्या नियमित महिला कुलगुरू ठरल्या. सोलापूरच्या तडवळे गावातील शिवरस्ता या ठिकाणी हा खुला करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं उपोषण. माढा पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थांचं उपोषण सुरू. शिवरस्ता अडवलेल्या शहाजी पाटीलवरती गुन्हा दाखल करून रस्ता खुलं करून द्यायची मागणी. पर्सिसिंग नेटमधून मासेमारी
करणाऱ्या 6 ट्रॉलर्सवर पालघरच्या सातपाटीजवळ कारवाई, तर 6ही ट्रॉलर्सकडून प्रत्येकी 1 लाखांचा दंड वसूल. कारवाई करण्यात आलेल्या 6ही ट्रॉलर्स अलिबागमधील असल्याची माहिती. सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेची तारीख ठरली. पुढील वर्षी 9 फेब्रुवारीला आंगणेवाडीची यात्रा भरणार. यात्रेची तारीख जाहीर झाल्यानं रेल्वे बुकिंगसाठी गर्दी होणार. साताऱ्याच्या माण तालुक्यातील मलवडी गावात खंडोबा आणि महालक्ष्मीचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. बाहेरील कमानीवरून मोठ्या प्रमाणामध्ये भंडारा आणि खोबऱ्याची उधळण. नाशिकच्या निफाडमधील श्री मतोबा महाराज मंदिरात चोरी. 2 चांदीच्या मूर्त्या आणि दानपेटीतून रोकड लंपास, तर चोरीची सगळी घटना सीसीटीव्हीत कैद. चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये भीतीचं वातावरण.